नमस्कार. भार्गवी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि नमामि गंगा फाउंडेशन आणि संधू भाऊ चिन्मय यांच्या सगळ्यांच्या कोऑर्डिनेशनने आपण आज एक क्लीननेस ड्राईव्ह इथे केला. कपिला संगमच्या ठिकाणी खूप जास्त गोदामे प्रदूषित झालेली आहे आणि आमचा अजून एक सदस्य आदिनाथ ठाकरे तो काय आज झालेला नाही आहे. तो बरेच 200 आठवड्यांपासून हा सगळा प्रोसेस करत असतो. या ठिकाणी आम्हाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या. गुढी उभारली ती सुद्धा पाण्यात मिळाली, देवदेवतांच्या मूर्त्या मिळाल्या. तर हे अतिशय वाईट चित्र आहे. तर ते चित्र आजपासून बदलायला आम्ही सुरुवात केली आहे. एक पॉझिटिव्ह नोटवर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. शिवदे काकांसारखे सगळे ज्येष्ठ नागरिक, नाशिक महापालिका आमच्यासोबत या ठिकाणी क्लीननेस ड्राईव्हला होती. तर हे चित्र आत्तापासून अतिशय सकारात्मक पद्धतीने बदलायला सुरुवात आम्ही या ठिकाणी करत आहोत. कारण एकच आहे, आपली गोदामाई स्वच्छ राहिली तर आपलं शहर सुंदर होईल, आपलं शहर स्वच्छ होईल. एक आपण घोषवाक्य देऊया, स्वच्छ गोदामाई स्वच्छ नाशिक. यानंतर मी चिन्मयला विनंती करतो 2 शब्द आम्हाला. खरं शब्दांची आता गरज नाही आहे, कारण सगळ्याच जणी अत्यंत उत्साहाने प्रत्यक्ष कामासाठी उतरलेले आहेत मैदानामध्ये आणि या सगळ्या गोदावरी स्वरूपाच आहे. आणि गोदावरी यांनी ठरवलेलंच आहे की 27 सालापर्यंत कुंभ येईपर्यंत तिला अविरल निर्मल शुद्ध अखंड व्हायचं आहे. त्यामुळे ही सुरुवात आहे, उत्तम सुरुवात झालेली आहे. ही पहिल्याच दिवशी इतका छान प्रतिसाद आणि अशा पद्धतीने प्रत्यक्ष काम झालं. मुद्दा हे आहे, निसर्गाला आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळत असतं, पिंडी ते ब्रह्मांडी. जर आपण आपली गोदावरी आई दूषित करणार असू तर आपल्याही घरामध्ये दूषणं आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला आपला प्रपंच, आपलं मन, आपलं शरीर, आपला परिसर स्वच्छ ठेवायचा असेल तर गोदावरीला स्वच्छ ठेवण्याचा दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जिवंत दैवत आहे, जे आपल्या भोवती वाहतं आहे, आपल्यासाठी वाहतं आहे. सन्मान तिचा केला गेला पाहिजे, ती स्वच्छ झालीच पाहिजे. आणि याच एका निश्चयाने भार्गवी महिला संस्थेच्या या सगळ्या सेविकांनी आघाडी घेतलेली आहे. प्रतिभाचं मनापासून कौतुक करतो. ही खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. आणि जितकं मी तुम्हा सगळ्यांना ओळखतो, एक बार अगर इन्होंने ठान ली तो ये किसी की नाही सुनते. त्याप्रमाणे आता हे सुरू झालेलं आहे. या रणरागिणी मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि आता गोदावरी आईला अखंड वाहतं केल्याशिवाय त्या थांबणार नाही आहे. तेव्हा कोण चुकलंय यापेक्षा आपण जे काही चुकलं आहे ते दुरुस्त करण्यासाठी, गोदावरी आईला निर्मल करण्यासाठी आपण सगळ्यांनी स्वच्छता मोहीम, गोदावरी आईच्या रिजर्वेशनच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचंच आहे. आज इथे काम सुरू झालेलं आहे तपोवनामध्ये आणि आता आम्ही लगेच ब्रह्मगिरीवर जाऊन पुढचं काम सुरू करू. तिकडे आपण गोदावरी आईचे कुंड जे आहेत सगळे ते रिचार्ज करणार आहोत आणि तिकडनं तिथे पाणी आणून गोदावरी आई वाहती करणार आहोत. तेव्हा खूप छान वाटतं की गोदावरी परिवार समस्त आईसाठी उभा झालेला आहे. नाशिककर आपण गोदापुत्र आहात, या परिवारात सामील झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. जय गोदामाई, जय परंपरा.